नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 11 एप्रिल 2021 चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आज 11 एप्रिल आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे काही योगदान आहे, आज जे काही स्त्री शिक्षणाचा पाया असेल तो क्रांतीज्योती है ना, सावित्रीबाई फुलेंबरोबर त्यांनी जो रचलेला आहे, त्या दोघांचं योगदान जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. ते एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर आजची जी पहिली न्यूज आहे आपली, ती पर्यावरणासंबंधीची आहे. मेघालयमध्ये उमंगोट नावाची नदी बघा. आता ही उमंगोट नावाची नदीच्यावर एक धरण बांधलं जाणार आहे आणि हे प्रस्तावित धरणाला जवळपास तिथल्या 12 गावातल्या नागरिकांचा विरोध आहे. आणि हा एक जलविद्युत प्रकल्प आहे. एकंदरीत जो डॅम बनणार आहे तो तिथं जलविद्युत प्रकल्पाचा हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा जो काही प्रोजेक्ट आहे त्याला ही लोक जे आहेत ते विरोध करतायत. उमंगोट नदीचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातली सर्वात स्वच्छ नदी आहे ही, तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही नॉर्थ ईस्टमधल्या नद्यांचे फोटो बघितले असतील तर ते लिटरली ते खाली ट्रान्सपरंट, खालचं तळ जे आहे नदीचं ते तुम्हाला दिसतं. आता खरं तर ही जी गावं आहेत 12 विरोध करणारी, ही बांगलादेश सीमेजवळ पूर्व खासी टेकड्यांमध्ये आहेत. आणि धरण जे आहे ते पश्चिम जयंती या टेकड्यामध्ये नदीच्या अपस्ट्रीमवर प्रस्तावित आहे. ओके, म्हणजे एकंदरीतच वरतून जी नदी येणार आहे तर ती वरच्या साईडला ते आहे, धरण प्रस्तावित आहे किंवा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. आणि मग आता इथं जर धरण बनलं ऑबियसली तर ह्या पुढच्या लोकांवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. हा मेजर इश्यू आहे. जवळपास धरणामुळे 296 हेक्टर जमीन जी आहे ती पाण्याखाली पण जाणार आहे. नागरिक त्यांच्या उपजीविकेसाठी नदीवर अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा धरणाला विरोध आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. उमंगोट नदी जी आहे ती मावल्यानांग गावाजवळ आहे. हे गाव आशियातलं सर्वात स्वच्छ गाव आहे. आशियातलं सर्वात स्वच्छ गाव मावल्यानांग गाव आणि त्याच्याजवळची सी नदी उमंगोट नदी जी आहे. हे एक लक्षात घ्या. नदी बघा, तुम्ही नदी बघितल्यावर लक्षात येईल हे लिटरली ट्रान्सपरंट, खालचा जो तळ आहे ते तळ तुम्हाला जसंच तसं दिसतं. नॉर्थ ईस्टचं वैशिष्ट्य आहे बघा. त्याच्यानंतर चीन जे आहे तर चीनमध्ये अलिबाबा समूह जो आहे जॅकमा यांचा, त्याला $2.8 अब्ज जो आहे तो दंड चीनने ठोठावलेला आहे. आता याचं सगळं जे मूळ आहे तो नोव्हेंबर 2020 आहे की जॅकमा यांनी एकंदरीतच सरकारचं जे काही नियामक मंडळ आहे व्यावसायिक धोरणं आणि त्या संबंधीचं त्याच्यावर टीका टिप्पणी केली होती. त्याच्यानंतर बरेच दिवस जॅकमा जे होते ते म्हणजे अज्ञातवासात होते, ते दिसत नव्हते. मग त्या न्यूज यायला लागल्यानंतर मग ते समोर आले. बेसिकली तेव्हापासून त्यांना त्रास दिला जातो आहे तिथं सरकारद्वारे. कारण एकंदर तिथं आहे की तुम्ही काही केलं तर माफ करू शकतात, सरकारच्या विरोधात बोललं तर ते सुट्टी देत नाहीत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धात्मकता नियमांचा भंग केल्याप्रकरणी अलिबाबा समूह जो आहे त्याला चीनच्या नियामक मंडळाने 18.3 अब्ज युआन म्हणजेच 2.8 अब्ज डॉलरचा दंड ठोठावलेला आहे. आता अलिबाबा समूह जे आहे ते वस्तूंचं मोफत वितरण करून नियम भंग करत आहे असं राज्य विपणन नियामक मंडळाने म्हटलेलं आहे की ते आता हे ई कॉमर्समध्ये काम करणारी कंपनी आहे बघा अलिबाबा. आता अलिबाबा समूहाला जो दंड केलेला आहे तो 2021 त्यांच्या विक्रीच्या 4% आहे, 4%. नोव्हेंबर 2020 नियामक मंडळाविरोधात वक्तव्य केल्यानंतर जॅकमा काही काळ बेपत्ता झाले होते बघा. आणि तो एक मेजर इश्यू होता त्यावेळेसचा. आणि तिथून हे सगळं त्यांचं जे काही चालू आहे इश्यू, तर तिथून पुढं मग आता अलिबाबासाठी थोडासा खडतरच असणार आहे प्रवास. कारण एकंदरच व्यवस्था जी आहे ते आता त्यांच्या अगेन्स्ट आहे. सतीश कौल वय वर्ष 72 यांचं निधन झालेलं आहे बघा. महाभारत ही जी मालिका होती तिच्यात त्यांनी इंद्रदेवाची भूमिका केली होती आणि तेव्हापासून मग त्यांना एक आयडेंटिटी मिळाली होती. हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधून त्यांनी काम केलेलं आहे. मालिका जर तुम्ही बघितल्या तर महाभारत, सर्कस आणि विक्रम वेताळ या 3 मालिका ज्या आहेत या 3 मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक तुष कुलकर्णी, आता यांचंही निधन झालेलं आहे. मराठवाड्यातले ज्येष्ठ साहित्यिक होते. एकंदरीतच नवकथा आणि नवकाव्य या दोन्ही साहित्याच्या प्रकारांमध्ये त्यांचं जे योगदान आहे ते फार महत्त्वाचं मानलं जातं. त्यांचे कथासंग्रह बघा, तृणांची वेदना, ग्रीष्मरेषा, अखेरच्या वळणावर. काव्यसंग्रह आहे कानोसा, संपादन केलेलं आहे प्रतिष्ठान मुखपत्र, मराठवाडा साहित्य परिषदेचं. ह्या त्यांच्या साहित्यातल्या काही कलाकृती आणि त्याच्याशी रिलेटेड त्यांचं जे काही योगदान आहे ते लक्षात ठेवा. महत्त्वाची व्यक्ती आहे. दिनविशेषमध्ये बघा 11 एप्रिल राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवस आज आहे, तर ते एक लक्षात घ्या. ओके, पेट डे जो आहे नॅशनल पेट डे, मग हिच्यामध्ये पाळीव प्राणी मानव त्यांचं जे काही रिलेशन आहे त्या सगळ्या बाबी.
आता इथं प्राण्यांच्या याच्यावरून एक गोष्ट की आपण बघितलं होतं की सिद्धार्थ उद्यान जे काही आहे, ओके, औरंगाबादचं सिद्धार्थ प्राणी संग्रहालय, तिथं पांढरे बछडे जे होते बघा वाघाचे, त्यांच्या 2 बछड्यांचा जन्म झाला होता. त्याच्यातला एक बछडा जो आहे त्याचं निधन झालेलं आहे. आणि एकंदरीतच मग आता 5 पांढरे वाघ जे होते सिद्धार्थमधले, त्याच्यातला एक कमी झाला आणि टोटल झालेले आहेत 4. ओके, त्याचं रिझन असं होतं की हां, ज्या वाघिणीने त्या 2 पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता, तिची ती पहिलीच वेळ होती प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी. तर मातृत्वाची जी भावना होती ती तिच्यामुळे पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. त्याच्यामुळे ती त्या बछड्यांना दूध पाजत नव्हती आणि त्यांना मग शेळीचं दूध दिलं जात होतं. आणि पिंजऱ्यामध्ये तिचा पाय त्या बछड्यावर पडला होता आणि मग त्याच्यानंतर त्यांनी दूध पिणं सोडलं आणि मग त्याची डेथ झालेली आहे. सो प्राण्यांमधलं ते बिहेवियर आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवससुद्धा आहे आजचा, तर त्या एक गोष्टी लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे प्रिट्स झस्कर पुरस्कार म्हणून आहे बघा, 2021 प्रिट्स झस्कर पुरस्कार. आता हा वास्तुकला आणि वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातला पुरस्कार आहे, दरवर्षी दिला जातो. प्रिट्झ पुरस्कार जो आहे तो जागतिक स्तरावर महत्त्वाच्या व नोबेल पुरस्काराच्या तोडीचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे बघा, नोबेलच्या तोडीचा हा पुरस्कार आहे, जागतिक स्तरावर खूप महत्त्वाचा असा आहे. 2021चा पुरस्कार जो आहे तो फ्रान्समधील ॲना लकातो आणि फिलिप वासल या दोघांना देण्यात आलेला आहे. एकंदरीतच वास्तू व्यवसायामधलं त्यांचं जे योगदान आहे त्याच्यासाठी. आता मूळ इमारत न पाडता उपलब्ध जागा वाढवून तीच इमारत नवी करणारं कार्य ते करत आहेत. म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे की एखादी इमारत आहे तिच्यामध्ये काही चेंजेस करायचे, तिचं आयुष्य वाढवायचं, ते पाडापाड न करता, तर हे काम ही लोक करतात आणि याच्यासाठी यांना मग 2021चा हा पुरस्कार दिलेला आहे. आता 2021चं शतक आणि शाश्वत विकासाचा जर तुम्ही विचार केला तर लोकसंख्येची होणारी वाढ, शहरीकरण, उपभोगाची संस्कृती, म्हणजे जे काही हेडोनिझम आजच्या डेटमध्ये आपल्याला दिसतं की चंगळवाद जो आहे तो दिवसेंदिवस वाढतो आहे. पायाभूत सेवा क्षेत्राचा विस्तार, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे. अभियांत्रिकी, वाहतूक आहे, ऊर्जा वापर आहे, वास्तूची रचना आणि एकमेकांशी निगडीत ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. तर आता एक महत्त्वाची बाब जी आहे की ह्या सगळ्यांचं एकामेकाशी रिलेशन आहे. हे रिलेशन तुम्हाला समजून घ्यावं लागतं, तरच तर गोष्टी होऊ शकतात. तुम्ही जर हे रिलेशन समजून घेतलं नाही तर जमीन, पाणी, हवा आणि सजीवसृष्टी याच्यावर ह्या सगळ्यांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. सो लोकसंख्या वाढ असेल, शहरीकरण असेल, उपभोगाची संस्कृती असेल, पायाभूत सेवा क्षेत्र असेल, अभियांत्रिकी, वाहतूक, ऊर्जा वापर आणि वास्तूची रचना यांचा परस्पर संबंध समजून घेणं काळाची गरज आहे. म्हणजे बांधकाम क्षेत्राने पूर्वी वापरलेली नैसर्गिक साधनसंपत्ती असेल, बांधकामे, पायाभूत सेवा याचं संवर्धन करणं हे मोठं आव्हान मानून ॲन लकातो आणि फिलिप वासल यांनी वास्तू रचना केल्यात. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना की ते कुठली बिल्डिंग पाडत नाहीत, त्याच्यामध्ये काही चेंजेस करून त्याची लाईफ वाढवतात. याचाच अर्थ एकदम सिंपल आहे की आधीचं जे काही मटेरियल वापरलं गेलेलं आहे, जे काही संसाधनं तुम्ही वापरलेले आहेत, तर तो एक फार महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे की त्या संसाधनांचा वापर ते खूप प्रॉपरली इकडं करून घेतात. म्हणजे शाश्वत विकास. भारतातली स्थिती काय आहे तर भारतात भक्कम बांधकामं पाडण्याची मोहीम जोरात आहे बघा, बिल्डिंग पाडणे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याचं निमित्त शोधलं जातं की हां, हे कसं जमीनदोस्त करता येईल आणि इथं कसं मॉल उभा करता येईल, याच्या पलीकडं आपण विचार करत नाही. मग आपल्या इमारतींची देखभाल, दुरुस्ती, सुधारणा, वाढ अशा पर्यायांचा विचार करणं ही काळाची गरज आहे, शाश्वत विकासासाठी गरज आहे. मग याच्यामध्ये जे काय आहे की राजकारण्यांद्वारे ज्या पद्धतीने प्रोजेक्ट उभे केले जातात, प्रोजेक्ट मंजूर केले जातात, तर तोही याच्यातला एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे, त्याच्यावरही काम करणं गरजेचं आहे. पुस्तकांमध्ये बघा, पुष्पा भावे विचार आणि वारसा या पुस्तकाचं ना बाबा आढाव यांच्या हस्ते आज पब्लिकेशन होणार आहे, प्रकाशन होणार आहे. आणि गणेश विस्पुते आणि वैशाली रोडे या दोघांनी त्याचं संपादन केलेलं आहे. आता पुष्पा भावे ज्या आहेत त्यांच्यावरचा हा स्मृती ग्रंथ आहे बघा. आणि स्त्रीवादी चळवळ असेल, स्त्रियांच्या लेखनासंबंधी मूलभूत विचार त्यांनी मांडलेले होते पुष्पा भावे यांनी. 1970च्या नंतरचं राजकारण आणि राजकीय पक्षांसंबंधी परखड लेखन करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. सो त्यांचा स्मृतिग्रंथ पुष्पा भावे विचार आणि वारसा, तर हा एक महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन की आता बघा, ओडिसाचा जो चिल्का लेक आहे, चिल्का लेक जो आहे तर तो भारतातला सर्वात मोठा ब्रॅकिश वॉटर लेक आहे बघा. ओके, आता याच्यामध्ये इरावदी डॉल्फिन जे काय आहे ते मोठ्या प्रमाणावर आलेले आहे. त्याचं IUCN स्टेटस जे आहे ते इंडेंजर्ड आहे. तुमच्या समोर आहे बघा, इरावदी डॉल्फिन जे आहे तर ते तिथं ओडिसाच्या चिल्का लेकमध्ये आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो आहे की चिल्का लेकमध्ये हे डॉल्फिन्स येत आहेत, हे आपण मागेही बघितलं होतं, त्याची संख्या वाढते दिवसेंदिवस. आणि तुम्ही जर बघितलं की इथं जे आहे तर इरावदी डॉल्फिन, बॉटल नोज डॉल्फिन आणि हम्बॅक डॉल्फिन, बघा 3 प्रकारचे डॉल्फिन्स इथं आढळता आहेत. एक तर तुम्ही बघितलं इरावदी जे आहे, ओके,
इरावदी नदी आहे बघा. त्याच्यानंतर दुसरा आहे की बॉटल नोज. ओके, बॉटल नोज, बॉटलसारखं नाक असलेला. हम्प बॅक. सो हे 3 प्रकारचे जे डॉल्फिन्स आहेत, हे तिन्ही प्रकारचे डॉल्फिन्स तुम्हाला चिल्का लेकमध्ये दिसतात. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे तीनही ज्या डॉल्फिन जे आहेत इंडेंजर्ड याच्यामध्ये येतात बघा. आता याच्यासाठी जे ह्या प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन आणि ते एक सेपरेट लेक्चर मी तुमचं घेईल. सो बेसिकली एवढं लक्षात ठेवा की चिल्का लेक जो आहे, तर चिल्का लेक भारतातला सर्वात मोठा ब्रॅकिश लेक. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डॉल्फिन्स आलेले आहेत. डॉल्फिनच्या 3 प्रजाती वेगवेगळ्या, इरावदी असेल, त्याच्यानंतर बॉटल नोज असेल आणि हम्बॅक असेल, तर हे इथं सापडत आहेत. ओके, त्यांची संख्या सर्वात जास्त जी वाढलेली आहे बघा, तर ती हम्बॅक डॉल्फिनची वाढलेली आहेत. म्हणजे 2020मध्ये फक्त 2 हम्बॅक होते. 2021मध्ये जे आहे ते 281 हम्बॅक आहेत. म्हणजे सर्वात जास्त जर कोणाची संख्या वाढली असेल तर ती हम्पबॅक डॉल्फिनची वाढलेली आहे. बाकी जर तुम्ही बघितलं तर बाकीच्या याच्यामध्ये एवढा इश्यू नाही आहे. ओके, तर ते एक लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही इरावदी डॉल्फिन्स होते तर ते 146 होते 2020मध्ये, नंतर 2021मध्ये 162 झाले. तर हा एवढा इश्यू नाही आहे. पण हम्बॅक 2वरून डायरेक्ट त्याची संख्या वाढलेली आहे. हे चिल्का लेक आहे बघा. इथं रेडिश जो स्पॉट आहे तो चिल्का लेक आहे ओडिसामध्ये. तर ते एक लक्षात ठेवा, है ना. इकडं बे ऑफ बेंगॉल आहे, कलकत्ता, विशाखापट्टणम, काकीनाडा, है ना, नेल्लोर आहे, मद्रास आहे. सो बेसिकली ते एक लक्षात असू देत मॅपमध्ये. दुसरं जे आहे ते म्हणजे इंडस आणि गंगेज रिव्हर डॉल्फिन्स आर 2 डिफरंट स्पीशीज. आता बघा, हा एक संशोधनाचा भाग आहे. रविवारचा पेपर आहे. रविवारच्या पेपरमध्ये असे रिसर्च येत असतात आणि यांनी सांगितलेलं आहे की हे जे डॉल्फिनच्या 2 स्पीसीस आहेत, एक तर ते म्हणजे इंडस आणि गंगेज, या दोघांचा विचार केला तर हे दोन्ही जे आहेत ते वेगवेगळे आहेत. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. तर तो लक्षात घ्या. जसं आपण बघितलं होतं बियरच्या बाबतीत, बघितलं होतं मागे एकदा की कसे ते वेगवेगळे आहेत. आता याच्यामध्ये पण गंगेज डॉल्फिन जे आहे, गंगेज डॉल्फिनचा जर तुम्ही विचार केला तर शेड्यूल 1मध्ये येतं बघा हे, है ना. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 त्याच्या शेड्यूल 1मध्ये येतं. आणि त्याच्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट येते की साईट्सच्या, है ना, ॲनेक्झर 1मध्ये हे आहे कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर स्पीसीज, साईट्स जे आहे. त्याच्यामुळे याचा कुठलाही टिश्यू किंवा सॅम्पल जे आहे ते तुम्ही फॉरेन कंट्रीजला साईटच्या परवानगीशिवाय घेऊन जाऊ शकत नाही. ओके, तो हा याच्यातला एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. दोन्ही जे डॉल्फिन्स आहेत बघा इंडेंजर्ड याच्यात येतात, ह्या दोघी स्पेसीज ज्या आहेत. पण या दोघी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, एवढं यांनी रिसर्चमधून स्पष्ट केलेलं आहे. मग यांचा जो वेगळेपणा आहे तो कशाच्या बाबतीत दिसून येतो. एक तर त्यांचं स्कलची जी मॉर्फोलॉजी आहे, स्कल आहे, त्याच्यानंतर टूथ आहे, टूथचा काउंट म्हणजे किती दात वगैरे, त्याच्यानंतर कलर आहे, है ना. त्याच्यानंतर ह्या बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यावरून हे आहे की इंडस गंगेज आर डिफरंट स्पीसीज, दोघी इंडेंजर्ड आहेत, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर FCAT बद्दल आपण एक सेपरेट लेक्चर खूप प्रॉपरली घेऊयात, है ना. कारण एक आहे की फिल्म सर्टिफिकेशन ॲपिलेट ट्रिब्युनल. ओके, FCAT. आता हे फिल्म सर्टिफिकेशन ॲपिलेट ट्रिब्युनल जे काही आहे की आपण सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ही गोष्ट बघितलेली आहे, वारंवार बघितलेली आहे की केंद्रीय, है ना, चित्रपटासाठीचं जे काही केंद्र सरकारची संस्था आहे की तिच्यामध्ये चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं जातं की ते कुठल्या गटात जाणार, ते सगळे गट कुठले काय असले. पण त्याच्याबद्दल जर तुम्हाला कधी प्रॉब्लेम आला तर तुम्ही कुठं जाऊ शकता, तर तुम्ही फिल्म सर्टिफिकेशन ॲपिलेट ट्रिब्युनलला जाऊ शकता. आता काय केलेलं आहे यांनी, सिनेमॅटोग्राफ ॲक्ट जो आहे 1952चा, तिच्यामध्ये ट्रिब्युनल हा शब्द हायकोर्ट या शब्दाने बदललेला आहे. ओके, मग हे ट्रिब्युनल जे आहे ते कायमस्वरूपी बंद करायचं बाबा, ही गोष्टच काढून टाकायची. तर ही सगळी चर्चा चालू आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे की येत्या काळामध्ये, म्हणजे एक उद्या किंवा परवामध्ये, याच्या संबंधीचं एक डिटेल लेक्चर आपण घेऊया की याच्यामधले लिगल इश्यूज काय आहेत. 1983मध्ये हे डिसिजन झालं होतं की FCAT जे आहे ते स्थापन झालं पाहिजे. आणि ती एक स्टॅट्युटरी बॉडी आहे, द सिनेमॅटोग्राफ ॲक्ट 1952 त्याच्या अंतर्गत. आणि मग तो सगळा जो इश्यू आहे, तर रिड्रेसल मेकॅनिझम जे काय होतं की जर उद्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने तुम्हाला जर काही चुकीच्या बाबीत अडकवलं, कात्रीत अडकवलं, तुमच्या चित्रपटाला योग्य सर्टिफिकेट दिलं नाही, तर तुम्ही या ट्रिब्युनलकडे जाऊ शकत होता. पण आता मग ती गोष्ट नसणार आहे. त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा. प्यू रिसर्च सेंटर अहवाल 2021 नुसार बिनचूक वाक्य निवडा. 2020मध्ये जगभरात मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणावर विस्तारला गेला आहे. 2008 मधील आर्थिक संकटापेक्षा अधिक करोना संकटाने प्रभावित केले आहे.
आता बघा 2020पेक्षा जगभरात मध्यमवर्ग विस्तारला नाही गेला, तो आक्रसला आहे, त्याच्यामुळे 0 आहे. 2008मधील आर्थिक संकटापेक्षा अधिक करोना संकटाने प्रभावित केलं, हे बरोबर आहे, करोनाने जास्त प्रभावित केलं. चीनमधील मध्यमवर्ग करोना संकटाने विशेष प्रभावित झालेला नाही, बरोबर, कारण तोच इकॉनॉमी चालवतो. त्याच्यामुळे याच्यातले जे काही योग्य स्टेटमेंट्स आहेत ते जे आहे ते म्हणजे काय की बिनचूक वाक्य अ आणि क असं आहे बघा याच्यामध्ये, सॉरी ब आणि क. ओके, पहिलं चुकीचं आहे. 2011पासून भारतात गरिबांच्या संख्येची गणना नाही, बरोबर आहे. भारतात ओळख ही गरिबी निर्मूलनात, भारताची ओळख गरीब निर्मूलनाचा सर्वाधिक दर असलेला देश अशी आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहे. फक्त 20मध्ये मग आता याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं, सो दोन्हीच योग्य आहेत. करोना विषाणूचा डबल म्युटंट स्ट्रेन कुठला आहे, तर B.1.617 आहे. गौतम बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर त्यांचे अंत्येष्टी अवशेष किती ठिकाणी विभागून जतन केलेले आहेत, तर 8 ठिकाणी केलेले आहेत. ओके, स्तंभ, चैत्य, विहार, स्तूप हे 4 वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी संबंधित आहे ना, तर बुद्ध धर्माशी संबंधित आहे. बघा, साधा सोपा प्रश्न होता, पण अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला UPSC प्रिलिम्समध्ये फार बघायला मिळतात. म्हणजे 1-2 प्रश्न तरी असा तुम्हाला सिम्पली असा टाकलेला असतो की जो एकदमच प्लेन आणि साधा सरळ आहे ना. बऱ्याचदा याच्यात कन्फ्युजन पण होतं काही लोकांना की इतकं सोपं सरळ कसं विचारलं, त्या पद्धतीने हा प्रश्न होता. आजचे प्रश्न घ्या. क्षयरोग निर्मूलनाचं भारताचं लक्ष कधीचं आहे, 2025, 2022, 2030, 2024. लक्षद्वीप बेटांवरील बेटांचा उत्तर ते दक्षिण योग्य क्रम ओळखा. ओके, आता मिनिकॉय, करावती, किल्तान, मिनिकॉय, किल्तन, करावती, किल्तन, करावती, मिनिकॉय, किल्तन, मिनिकॉय, करावती. ओके, काल तुम्हाला मॅप दाखवला होता, तो मॅप बघणं गरजेचं आहे. बंगाराम हे बेट कोठे स्थित आहे, पश्चिम बंगाल, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, ओडिसा. संयुक्त राष्ट्राच्या सागरी कायद्यानुसार अन्य देशांना एखाद्या देशाच्या आर्थिक क्षेत्रात आणि खंडीय परिसरात लष्करी सराव करण्याची परवानगी नाही. संयुक्त राष्ट्रानुसार ज्या मोहिमेत शस्त्र किंवा स्फोटकांचा वापर होतो त्या मोहिमा किनारी देशाची मुभा असल्याशिवाय राबवता येत नाहीत. फक्त अयोग्य, बयोग्य, अबयोग्य यापैकी नाही. प्रिन्स फिलिप यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. ड्यूक ऑफ एडिनबरा अशी पदवी त्यांना मिळाली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ते ब्रिटिश हवाई दलात दाखल झाले होते. ब्रिटिश राजघराण्याची सर्वाधिक काळ सेवा केली. फक्त फक्त ब, अ, ब, अ, क. सो याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.